बरेच जण श्रावण महिन्यात 1 महिन्याचा उपवास करतात. तर अशा वेळेस 1 महिन्याच्या उपवासामध्ये अशक्तपणा येऊ नये किंवा रोज रोज फराळाला काय बनवायचे हा प्रश्न पडू नये, त्याकरिता मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खुसखुशीत मौसूद बिना पाकाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू. या लाडूमुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता भासत नाही. बनवायला अतिशय सोपे आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, तसेच तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो, आपल्या मराठी स्वयंपाक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी अर्थातच शेंगदाणे लागणार आहे. तर मी या ठिकाणी 1 किलो शेंगदाणे घेतले आहे. हे शेंगदाणे आपल्याला निवडून घ्यायचे आहे, कारण इतर वेळेस यामध्ये खडे सुद्धा असू शकतात, त्यामुळे हे शेंगदाणे छान असे चाळून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे शेंगदाणे सर्व छान असे भाजून घ्यायचे आहे. त्याकरिता मी या ठिकाणी एक मोठी कढई घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजत असताना गॅस मात्र मोठा करायचा नाही. मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शेंगदाण्यामुळे आपल्या शरीरातले हिमोग्लोबिन वाढते आणि आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. त्यामुळे उपवासाला शेंगदाण्याचे सेवन हे आवर्जून केले पाहिजे. शेंगदाणे आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा देण्याचे काम करतात, त्यामुळे शेंगदाणे नक्की आपल्या उपवासामध्ये सेवन केले पाहिजे. तर हे बघा, साधारण 10 मिनिट मी मंद गॅसवर हे शेंगदाणे अशा पद्धतीने भाजून घेतले. मला थोडे आणखीन हे साल असे तडकल्यासारखे वाटत नाही, त्यामुळे मी आणखीन याला साधारण मंद गॅसवर 5 मिनिट छान असे साल तडकेपर्यंत भाजून घेणार आहे. तर 5 मिनिटानंतर बघा, हे बघा, शेंगदाणे छान असे आपले खरपूस भाजून झालेले आहे. आता आपण हे शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण गार करून घेऊया. तोपर्यंत आपण या लाडूसाठी काही साहित्य लागणार आहे ते बघूया. तर मी या ठिकाणी घेतला आहे 1 किलो गूळ. आता आपण ज्या प्रमाणात शेंगदाणे घेतले आहे त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लाडूला चव छान येते. तर 1 किलो गूळ घेतला. त्यानंतर 250 ग्रॅम खजूर घेतले आहे. आता खजूर सुद्धा आपल्या शरीरात रक्तवाढीचे काम करते. त्यानंतर 250 ग्रॅम मी या ठिकाणी खोबरं असे किसून घेतलेले आहे. नंतर काही ड्रायफ्रूट घेतले आहे. तर 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम घेतले आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट तुम्ही स्किप केले तरी चालेल. लगेचच 1 वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे. तर हे झाले आपले लाडूसाठीचे साहित्य. आपले हे लाडू फक्त 4 ते 5 साहित्यामध्ये तयार होतात. आता आपण ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले होते त्यामध्ये आपल्याला हलकेसे सोनेरी होईपर्यंत खोबरे भाजून घ्यायचे आहे. आता हे खोबरे भाजत असताना गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला हे खोबरे भाजायचे नाही, नाहीतर हे खोबरे खूप जास्त असे जळून जातील आणि खोबरे असे कडवट लागतील. त्यामुळे मंद गॅसवर आपल्याला हे खोबरे छान असे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर मंद गॅसवर हे खोबरे मी छान असे सोनेरी होईपर्यंत भाजून घेतले. खोबरे आपण भाजून घेतल्यामुळे आपले लाडू जास्त दिवस सुद्धा टिकतात. आता हे खोबरे सुद्धा आपण एखाद्या प्लेटीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते संपूर्ण थंड झालेले आहे. त्याचे साल सुद्धा मी या ठिकाणी काढून घेतलेले आहे. आता आपल्याला लगेचच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 किलोच्या प्रमाणात लाडू करत आहे, त्यामुळे मी मोठे मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व साहित्य थोडे थोडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. तर सर्वात पहिले मी या ठिकाणी शेंगदाणे घातले, नंतर भाजून घेतलेले खोबरे घातले, गूळ घातला आणि आपण जे बी काढून घेतलेले खजूर होते ते सुद्धा मी यामध्ये घातले आणि आपल्याला थोडे असे ओबडधोबड वाटून घ्यायचे आहे. खूप जास्त आपल्याला हे लाडूचे मिश्रण बारीक करायचे नाही. तर हे बघा, अशा पद्धतीचे मी हे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त बारीक सुद्धा करायचे नाही. मध्यम या ठिकाणी मी बारीक करून घेतलेले आहे. आता हे सर्व आपण एखाद्या प्लेटीमध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे. आता आपण सर्व साहित्य अशा पद्धतीने थोडे थोडे करून सर्व मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेणार आहोत. तर हे बघा, सर्व साहित्य मी या ठिकाणी मिक्सरमध्ये ओबडधोबड छान असे वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व साहित्य आपण संपूर्णपणे एकजीव करून घेऊया. एकजीव करण्याच्या आधी आपण यामध्ये तूप घालूया. तर मी हे 1 वाटी तूप वितळून घेतलं, ते तूप आपण यामध्ये घालून घेऊया. तर 1 वाटी तूप आपल्याला यामध्ये लागणार आहे. तुपामुळे सुद्धा आपल्या या लाडूला चव खूप छान येणार आहे. त्यानंतर आपण जे कापून घेतलेले जे
काजू आणि बदाम होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे। आता तुम्ही या ठिकाणी मनुके सुद्धा घालू शकता। मी या ठिकाणी फक्त काजू आणि बदामच वापरले आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यातला जो गूळ, खोबरं, खजूर आहे ते सर्व एकसारखे सर्वीकडे लागेल। आपण आणि वरून जो तूप सुद्धा टाकले ते सुद्धा सर्वीकडून एकसारखे लागावे यासाठी याला चांगले असे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे सर्व साहित्य एकाच वेळेस मिक्सरला काढले तर ते व्यवस्थित असे दळल्या जाणार नाही। काही वेळेस काही शेंगदाणे जाड राहील किंवा खजूर ते जाड राहील, त्यामुळे थोडे थोडे करून आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेतले आहे। तयार झालेल्या मिश्रणाचे आपण पटापट असे लाडू वळवून घेऊया। तर हे बघा, आपण यामध्ये अजिबात पाकाचा वापर न करता सुद्धा आपले हे लाडू छान असे पटापट वळवून होत आहेत। तर तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचा मी या ठिकाणी लाडू छान असा वळवून घेतलेला आहे। अगदी सहजतेने हे लाडू गोल गरगरीत वळवता येत आहेत, बांधल्या जात आहेत। तर सर्व लाडू आपण अशाच पद्धतीने बांधून घेऊ। तर खाण्यासाठी तर अतिशय चविष्ट आहेच आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढेच फायदेशीर आपले हे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत। तर या ठिकाणी आपले सर्व लाडू वळवून झालेले आहे। मी या ठिकाणी 1 किलोचे प्रमाण घेतले आहे। तुम्ही यामध्ये थोडे कमी सुद्धा करू शकता किंवा थोडे जास्तीचे सुद्धा करू शकता। तर मध्यम आकाराचे मी या ठिकाणी सर्व लाडू वळवून घेतलेले आहे। तर तुम्ही सुद्धा या श्रावणामध्ये माझ्या पद्धतीचे लाडू नक्की करून बघा। तुम्हाला काय अनुभव आले ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा। याआधी तुम्ही माझ्या या पद्धतीचे लाडू तुम्ही कधी ट्राय केले होते का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच छान व सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।